धुळीची वादळं आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. अनेक नैसर्गिक घटना घडत असतात. अनेक नैसर्गिक संकट यापूर्वीही आलेले आहेत आणि त्या संकटांना आपण तोंड सुद्धा देत आलेलो आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये जी घडलेली घटना आहे, ज्यामुळे तब्बल 100हून अधिक लोकांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे. नेमकं हे डस्ट स्टॉर्म म्हणजे काय असतं आणि आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कशा पद्धतीने तयारी करावी लागेल, नेमकी त्याची कारणं काय असतात, हे आपण सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ऑनर्सच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. धुळीच्या वादळानं घेतले 100हून अधिक बळी आणि हे डस्ट स्टॉर्म म्हणजे काय हे आपण बघून घेऊया. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन हा एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. उत्तर लेखन झिरो टू हिरो मार्केटमधून तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा, हा एक माणूस हवेत उडतानाचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर आता खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. कारण काय आहे तर उत्तर प्रदेशात जोरदार धुळीचं वादळ आलेलं होतं, मुसळधार पाऊस आलेला होता, गारपीट आणि विजांचा कडकडाट जो झालेला होता, त्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये नुकसान झालेलं दिसून येतं. आणि विविध माध्यमांनुसार हा जो मृतांचा आकडा आहे तो 96 ते 111च्या घरात आपल्याला गेलेला दिसून येतो. ही आकडेवारी अजून सतत अपडेट होताना सुद्धा दिसून येते. सो इतक्या लोकांचा बळी एका धुळीच्या वादळामुळे जर जात असेल तर हे डिझास्टर मॅनेजमेंट किती महत्वाचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा यावर प्रश्न विचारले जातात मुख्य परीक्षामध्ये. या अनुषंगाने तुम्हाला महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेच. तो बघा, या पद्धतीचं डॅमेज झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग आता नेमकं हे डस्ट स्टॉर्म म्हणजे होतं तरी काय आणि ते कसं तयार होतं? बघा, धुळीचं वादळ म्हणजे जोरदार वाऱ्यांमुळे जी माती आहे, धूळ आहे, ती हवेत उडल्या जाते आणि हवेत उडल्यामुळे त्याची जी व्हिजिबिलिटी आहे, त्याची जी दृश्यमानता आहे, हे बघा कसं अंधुक अंधुक दिसतंय. सो त्यामुळे निर्माण होणारी ही जी हवामानातील घटना आहे त्याला आपण डस्ट स्टॉर्म किंवा धुळीचं वादळ असं म्हणतो. मग आता जे हे डस्ट स्टॉर्म आहे ते कसं तयार होतं? बघा, जमीन ही खूप कोरडी असते कारण उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे काय आहे की गरम हवा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग ही जी गरम झालेली हवा आहे ती हलकी असल्यामुळे ती वरती उचलल्या जाते. मग खालची जी हलकी हवा आहे ती वर उचलल्या जाते आणि जी खाली झालेली रिकामी जागा आहे ती भरून काढण्यासाठी इथे थंड हवा तयार होत असते, जी की गरम हवेला वरती अजून ढकलल्या जाते. सो त्यामुळे हे कन्व्हेक्शन जे आहे ते या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येतं. हे जे मी सांगितलेलं आहे त्यालाच आपण एक प्रकारे कन्व्हेक्शन म्हणतो. मग यामुळे काय आहे की त्यामध्ये एक फ्लो बनतो आणि जोरदार वारं त्या ठिकाणी तयार होतं आणि एक तो सर्कल त्या पद्धतीचा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामध्ये काय आहे की हवेतले जे लूज काय म्हणता येईल पार्टिकल्स असतात किंवा हवेचे धुळीचे जे कण आहे ते मग काय आहे या हवेमुळे गरम हवेसोबत वरती उचलले जातात. सो ही सर्व कंडिशन आहे ज्यामुळे धुळीचं वादळ तयार होते, ज्याला आपण डस्ट स्टॉर्म म्हणतो. ठीक आहे, आता पुढे बघा, मग हा जे डस्ट स्टॉर्म तयार होतं तर मग हे जीव घेणं कशा पद्धतीनं बनू शकतं, कारण ही एक नैसर्गिक घटना आहे. बघा, डस्ट स्टॉर्म स्वतः ही एक नैसर्गिक घटना आहे. सो नेचरमध्ये अशा पद्धतीचे फेनोमेनॉज आपल्याला पाहायला मिळतात. पण काही परिस्थितींमध्ये तो जीव घेणं, ज्याला आपण काय म्हणतो डेडली डिझास्टरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. 100हून अधिक लोकांचा बळी जाणं ही काही साधी घटना नाही आहे. ठीक आहे, आणि मग या घटनासोबत ही जी नैसर्गिक घटना आहे यामध्ये काय आहे की सेकंडरी हजार्ड्स जोडले जातात आणि त्यामुळे हे जे डस्ट स्टॉर्म आहे किंवा हे जे धुळीचं वादळ आहे ते जीव घेणं ठरलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, याला सगळ्यात महत्वाचं कारण काय किंवा हे जे सेकंडरी हजार्ड्स आहे हे कुठले आहे तर व्हिजिबिलिटी कोलॅप्स. जशी की धुळीचे कण हवेत उडल्या गेल्यामुळे तिथली जी व्हिजिबिलिटी कमी झालेली आहे त्यामुळे सगळं आपल्याला अंधुक अंधुक दिसतं आणि त्यामुळे होणारे ऍक्सिडेंट हा सुद्धा एक सेकंडरी हजार्ड म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं काय की लाइटनिंग असेल किंवा तुमचं थंडरस्टॉर्म असेल, या पद्धतीमुळे होणाऱ्या ज्या घटना आहे यामुळे होणारे जे आघात आहे मानवांवर ते सुद्धा सेकंडरी हजार्ड्स मध्ये येतात. आता तुम्हाला इथे तिसरा जो पॉइंट दिसतो स्ट्रक्चरल कोलॅप्स, हे सर्वात अतिशय महत्वाचं आपल्यासाठी त्या ठिकाणी दिसून येतं. यामुळे काय होतं की जे स्ट्रक्चर उभं असतं ते कोलॅप्स केलं जातं. धुळीच्या वादळामुळे ते धुळीचं वादळ याला इम्पॅक्ट करतं. त्यामध्ये काय आहे की जे कमजोर घरं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग तुमचे टिनाचे घरं असतील, येथे लक्षामध्ये झोपड्या असतील किंवा कच्चे मकान असतील, वाऱ्याची स्पीड इतकी जास्त असल्यामुळे ते कोलॅप्स झालेलं दिसून येतात. भिंती असतात, छप्पर असतात, ते कोसळल्या जाते आणि यामुळे सगळ्यात जास्त हे जे आहे डस्ट स्टॉर्म हे इम्पॅक्ट करतं
मानवाला किंवा मानवासाठी ते जीव घेणं स्वरूपात ठरलेलं आपल्याला दिसून येतं. इतकंच नाही तर वस्तू कोसळण्याचा जो धोका आहे बघा, या गाडीवर झाड पडलेलं आहे आणि या गाडीत जर माणूस असेल तर त्याचं काय झालं असतं? मग झाड असेल, विजेचे खांब असेल किंवा होर्डिंग्स असेल, हे सगळं थेट लोकांवर आघात करतात आणि त्यामुळे या सेकंडरी हजार्ड्समुळे हे जे डस्ट स्टॉर्म आहे हे लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. येते लक्षामध्ये. सो या पद्धतीनं आपल्याला ते दिसून येतं. मग आता एखादी अशी कुठलीही नैसर्गिक घटना जर घडत असेल तर त्याला आपण सरळ आता एक शब्द वापरतो की क्लायमेट चेंज झालेला आहे, हवामानात बदल झालेला आहे आणि यामुळे या सर्व गोष्टी झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि मग त्याला कारणीभूत फक्त हे हवामान बदल आहे किंवा क्लायमेट चेंज आहे. तर असं नाही. जे डस्ट स्टॉर्म सारखी ही जर एखादी नैसर्गिक घटना आहे ती ऑटोमॅटिक नेचर मधूनच तयार झालेली आहे. त्याला सरळ सरळ क्लायमेट चेंजशी हे फक्त क्लायमेट चेंजमुळे आहे असं म्हणता येणार नाही किंवा असं म्हणता येत नाही. वैज्ञानिकांच्या मते अशा एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स जे आहेत, जे मोठ्या स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात, यांची जी वाढलेली फ्रिक्वेन्सी आहे त्यासाठी क्लायमेट चेंजचं जे कनेक्शन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कनेक्ट करता येईल. बघा, क्लायमेट चेंजमुळे यांची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. मग यामध्ये काय आहे? तुमचं जे तापमान वाढलेलं असेल, जागतिक तापमान वाढलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. भारतामध्ये सुद्धा तापमानाची जी उष्णतेची जी लाट आलेली आहे त्यावर सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्ही युट्यूबला बघू शकता. आता ही तापमान वाढ झाल्यामुळे काय होते की जमीन ही जास्त गरम होते आणि कोरड्या स्वरूपाची जमीन झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे ह्या ज्या डस्ट स्टॉर्म मधीची जी फ्रिक्वेन्सी आहे, या धुळीच्या वादळांची जी फ्रिक्वेन्सी आहे ते आपल्याला वाढलेली दिसून येते. ते लक्षामध्ये. दुसरं काय की हवामानातील अस्थिरता. यामध्ये काय होतं, तुमची जी उष्णतेची लाट असेल, विजांचा कडकडाट असेल, अतिवृष्टी असेल, मुसळधार पाऊस असेल आणि जोरदार वारे असेल. सो या सुद्धा काही घटना आहेत ज्या अशा पद्धतीचे जे इव्हेंट्स आहे किंवा अशा पद्धतीच्या घटना आहेत हे कारणीभूत आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. इतकंच नाही तर एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स जे आहेत, जे हवामानामध्ये किंवा तिथल्या परिस्थितीमध्ये जे झालेले बदल आहे, अवेळी येणारी वादळं असू दे, ढगफुटी असू दे, वीज पडण्याच्या घटना असू दे, धुळीची वादळं असू दे, हे आपल्याला सर्व त्या ठिकाणी दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचं ज्याला आपण कारणीभूत मानतो तो म्हणजे मानव. आणि मानवी कारण ही तितकीच महत्वाची आहे. मग मानवांनी काय केलेलं आहे? तर मानवांनी अतिशय जास्त प्रमाणात जंगलतोड केलेली आहे, वृक्षतोड केलेली आहे, जमिनीची जी रास प्रक्रिया, जमिनीचं जे डिग्रेडेशन झालेलं आहे ते सुद्धा मानवामुळे झालेलं आहे. एवढंच नाही तर जो शहरीकरणाचा जो काही स्कोप वाढलेला आहे, शहरीकरणाची जी काही स्पीड वाढलेली आहे आणि त्यामुळे ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्याला जे आपण घातक स्वरूपाचं त्या ठिकाणी आपण ठरताना दिसत आहे आणि यामुळे ह्या सर्व घटनेमध्ये फ्रिक्वेन्सी किंवा या सर्व घटनेची फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढलेली दिसून येतात. सोबतच कोरडवाहू शेती क्षेत्रे जर असेल सो ते सुद्धा अशा घटनांना काय म्हणतात मल्टिप्लाय करण्यासाठी किंवा त्याची फ्रिक्वेन्सी वाढवून देण्यासाठी या सगळ्या घटना आपल्याला कारणीभूत दिसतात आणि यालाच आपल्याला क्लायमेट चेंज सोबत कनेक्ट करतात येतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे कनेक्शन्स तुम्ही जर उत्तरात लिहिले तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स सुद्धा मिळतील. बघा, आता सर्वाधिक प्रभावित घटक या कारणामुळे किंवा या घटनेमुळे कोणता होतो? तर ऑफकोर्स ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना सर्वाधिक फटका आपल्याला त्या ठिकाणी बसलेला दिसून येतो. कच्च्या घरांमध्ये राहणारे नागरिक असेल, बघा या बाईचं घर कसं पडलेलं आहे, कसं कोलॅप्स झालेलं आहे, मुलाला घेऊन बसलेली आहे. सो आता ही जर घरात असते तर तिला सुद्धा डॅमेज झालेला असता, हे लक्षामध्ये. त्यानंतर काय, शेतकरी आणि शेतमजूर त्यांची परिस्थिती तुम्हाला नव्याने सांगायला नको. आणि मग अशा पद्धतीच्या ज्या नैसर्गिक घटना असतात, अनेक आपण घटना बघितलेल्या आहे की वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे, ठीक आहे, किंवा पुरामुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. मोकळ्या जागेत काम करणारे कामगार असू देत, त्यांच्यावर एखादं समजा कुठे वादळ आलेलं असेल आणि त्यामुळे वस्तू जर इकडे तिकडे फेकल्या गेलेल्या असेल आणि मोकळ्या जागेत त्या पडलेल्या असेल, सो हे कामगारांना सुद्धा प्रभावित करणारे हे ज्या नॅचरल गोष्टी आहेत ते आपल्याला म्हणता येईल. इतकंच नाही, वीज आणि वाहतूक व्यवस्था, जनावरे आणि शेती क्षेत्र, हे बघा जनावरा, सो यांना सुद्धा इम्पॅक्ट करणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि म्हणून सर्वात महत्वाचे जे प्रभावित होणारे घटक आहेत ते आपल्याला या पद्धतीने दिसून येतात. परीक्षेमध्ये तुम्हाला मेन्समध्ये आन्सर रायटिंग करताना हे सर्व गोष्टी लिहिणं तितकंच महत्वाचं आहे, तितकंच गरजेचं आहे. बरं, मग आता या सगळी घटना होत असताना मग आपल्याला त्यासाठी प्रिपरेशन करणं खूप महत्वाचे. त्यासाठीचे मेजर्स काय आहेत ते सुद्धा आपण एकदा बघून घेऊया. बघा, अर्ली वॉर्निंग सिस्टम मजबूत असावी लागते. जर आपल्याकडे IMD आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे ते काय आहे, अजूनपर्यंत गाव पातळीवर पोहोचलेलं
नाहीत ज्या प्रमाणात पोहोचायला हवं. ते काय करतात, आपल्याला अपडेट करतात की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पाऊस येणार आहे, एखादं वादळ येणार आहे, तुम्ही सांभाळून राहा. या पद्धतीचे जे आहे ते अजूनही गावपर्यंत पोहोचलेलं आपल्याला दिसून येत नाही. सो त्यामध्ये अपडेट होण्याची आपल्याला गरज आहे. दुसरं काय की सुरक्षित आश्रय व्यवस्था, कमजोर आणि कच्च्या घरांची मजबूतीकरण. बघा आपल्याकडे घरकुल योजना आलेल्या आहेत, पक्के मकान देणं हे सुरू झालेलं आहे आणि बऱ्याचशा प्रमाणात ते काम सुद्धा होताना दिसतं. पण त्यानंतरही बरेचशी अशी घरं आहेत जी आपल्याला कच्ची घरं उभी असलेली दिसून येतात. सो त्यामध्ये मजबूतीकरण करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीचे प्रिपरेशन करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. सार्वजनिक शेल्टर सेंटर्स तयार करणे, मग अशा पद्धतीच्या जर घटना होत असेल तर त्यांना टेम्पररी शेल्टर्स देणं, त्यांना राहण्यासाठीची सोय करणं, व्यवस्था करून देणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रिपेअर्डनेस, जुनी झाडं, कमजोर विजेचे जे खांब असतील त्यांच्या तपासणी करणं. बऱ्याच वेळेला आपल्याला विजेची खांब सुद्धा पडलेली दिसतात. सो यामध्ये आपण अपडेट होणं, त्याची व्यवस्थित काय म्हणता येईल आपल्याला देखरेख करणं, त्याची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि बघा आपल्याला शहरामध्ये कुठेही होर्डिंग्स लागलेले दिसतात आणि ते जर होर्डिंग्स अंगावर कुठे पडत असेल, वाहतूक व्यवस्था त्यामुळे विस्कळीत होत असेल, कुठे धोका निर्माण होत असेल, सो या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात घेणं, यासाठी प्रिपरेशन करणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर इमर्जन्सी रिस्पॉन्स रेडीनेस असेल, एखादं वादळ आलं, एखादं नैसर्गिक घटना घडली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझास्टर पाहायला मिळत असेल तर आपल्याकडे NDRF SDRFच्या टीम्स असतात किंवा लोकल स्टँड बाय मोडवर काही लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सो ती प्रिपेअरनेस असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अँब्युलन्स आणि मेडिकल सपोर्ट तयार ठेवणे. बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अँब्युलन्सच्या सुविधा सुद्धा दिसून येत नाही आणि काही जीव हे अशामुळे जातात ज्याला जे फर्स्ट एड मिळायला पाहिजे किंवा त्याला जे मेडिकल काय म्हणता येईल आपल्याला सुविधा मिळायला पाहिजे ती वेळेवर मिळत नसल्यामुळे, मेडिकल सपोर्ट वेळेवर मिळत नसल्यामुळे मग त्याला जीव गमवावा लागतो. या सुद्धा बारीक बारीक गोष्टी पण खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लॉंग टर्म मेजर्स त्या ठिकाणी घेणं. मग यामध्ये अफॉरेस्टेशन वाढवणे असेल आणि डिफॉरेस्टेशनला कमी करणं असेल, जंगलतोड कमी करणं असेल, लँड डिग्रेडेशन कमी करणं असेल आणि क्लायमेट रेझिलियंट प्लॅनिंग, त्या पद्धतीची प्लॅनिंग करणं, त्या पद्धतीची डेव्हलपमेंट करताना आपल्याला लक्षात ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सो आय होप डिझास्टर मॅनेजमेंटच्या हिशोबातून ही घटना काय आहे आणि कशा पद्धतीने तयार होते, याचा इम्पॅक्ट काय आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल. याच अनुषंगाने मेन्सला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण बघून घेऊया. ग्रामीण भागातील कमजोर पायाभूत सुविधा नैसर्गिक आपत्तीला जीवघेणी आपत्तीमध्ये कशा स्वरूपात किंवा कशा पद्धतीने रूपांतरित करतात याची तुम्हाला चर्चा करायची आहे. याचे काय डायमेन्शन्स आहेत जे आपण आता व्हिडिओमध्ये बघितलं, याच अनुषंगाने तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी अगदी 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुम्हाला अवेलेबल असणार आहे. रेकॉर्डेड आणि प्लस लाईव्ह स्वरूपाची हे बॅच असणार आहे. इतकंच नाही, यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केल्या गेल्या असणार आहे. सर्वात महत्वाचं आणि विशेष म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी. सोबत बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर किंमत जास्त वाटत असेल बॅचची तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, योग्य ते डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि तुमच्यासाठी मी माझा पर्सनल नंबर शेअर करत आहोत. तुम्हाला सिलेबस लागत असेल, नोट्स हवे असतील, गायडन्स हवे असतील किंवा अजूनही काही इन्क्वायरी करायची असेल, मला तुम्ही निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हनाइसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय यील्ड नोट्स, एनसीईआरटी अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असल्या आहेत. PDF स्वरूपातल्या जर नोट्स हव्या असतील तर एव्हनाइसच्या टेलिग्रामला जॉईन करायचा, हा QR कोड स्कॅन करायचा आहे. आणि अजूनही माहितीसाठी मी तुमच्यासाठी वेबसाईट आणि संपर्क या ठिकाणी देतोय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.